नमस्कार, मी डॉक्टर शिवारी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, देशभरामध्ये वेगवेगळ्या मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये जे व्यक्ती व जे पालक कामगार म्हणून कार्यरत आहेत आणि ज्यांचा कर्मचारी राज्य विमा निगम, एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन या अंतर्गत गेल्या 3 वर्षापासून म्हणजे मागील 3 वर्षामध्ये ज्यांचा इन्शुरन्स डिडक्ट होतो आणि त्यांच्या पाल्यांच्या मेडिकल ॲडमिशन संदर्भामध्ये शासनाकडून विशेष त्याची काळजी घेतली जाते. तर त्या संदर्भामध्येच आपण हा एक छोटासा व्हिडिओ तुम्हाला शेअर करणार आहे. त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा. आता या व्हिडिओचं टायटल बघा, आपण इथं बघू शकतो, प्रवेश सूचना ॲडमिशन नोटीस 2026-27. म्हणजे ऑलरेडी आपली 3 मेला नीट झालेली होती, परंतु आता परत एकदा ती नीट कॅन्सल होऊन रिनीट होती आहे 21 तारखेला. परंतु या कामगारांच्या पाल्यांसाठी ॲडमिशनच्या संदर्भाने जे काही ESIC मेडिकल कॉलेजेस आहेत त्या ठिकाणी प्रवेश घेण्यासाठी प्राथमिक एक रजिस्ट्रेशन प्रक्रिया जी ती ESICच्या ऑफिशियल पोर्टलवर करावी लागते आणि त्याच संदर्भाने ही नोटीस जी आहे ती ऑलरेडी आलेली होती. सुरुवातीला ही नोटीस 30 एप्रिलच्या दरम्यान आलेली होती. त्यानंतर रिवाईज डेट 26/5 होती. त्याही नंतर परत एक डेट जी आहे ते नव्यानं या महिन्यामध्ये आलेली होती. थोडक्यात ज्या विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचे पालक कामगार म्हणून कार्यरत आहेत, कर्मचारी म्हणून काम करत आहेत कंपन्यांमध्ये, ज्यांचा मागच्या गेल्या 3 वर्षापासून इन्शुरन्स डिडक्ट होतो आणि ज्यांचं IP सर्टिफिकेट बनवू शकतं, अशा विद्यार्थ्यांसाठी जे ते रजिस्ट्रेशन प्रक्रिया हे ऑफिशियल पोर्टलवर करणं फार आवश्यक असतं. त्या संदर्भातली ही सूचना होती. नेमकी सूचना काय आहे एकदा आपल्यासाठी एक या ठिकाणी वाचून दाखवतो. शैक्षणिक सत्र 2026-27 हेतु बीमाकृत व्यक्ति के वार्ड के लिए आवंटित सीट के तहत राष्ट्रीय बीमा निगम शिक्षण संस्थानों और कुछ सरकारी मेडिकल कॉलेजों में UG MBBS BDS BSc नर्सिंग पाठ्यक्रम में बीमित व्यक्ति के वार्ड के लिए प्रवेश गतिविधियों की संशोधित अनुसूची इथे दिला है. ॲडमिशन ऑफ वार्ड ऑफ इंश्योरेंस पर इंश्योर्ड पर्सन IP इन UG MBBS BDS BSc नर्सिंग कोर्स इन ESIC एजुकेशन इंस्टीट्यूट and some government medical college under seat allocated for ward of IP for the academic session 2026-27 revised schedule of activities. हे महत्त्वाचा विषय सगळ्यात सुरुवातीला दिला आहे आणि रजिस्ट्रेशनच्या संदर्भामध्ये इथं महत्त्वाच्या डेट्स आपल्यासाठी उपलब्ध आहेत. ऑलरेडी ॲक्टिवेशन ओपनिंग ऑफ लिंक ऑफ ESIC वेबसाईट फॉर अप्लाईंग वार्ड ऑफ IP सर्टिफिकेट ह्या संदर्भानं 30 एप्रिलपासूनच ही प्रोसेस सुरू झालेली आहे. लास्ट डेट महत्त्वाची आपल्यासाठी 21 जून 2026. ऑलरेडी आपण हा व्हिडिओ पोस्ट करतो आहे, आज 10 जून आहे आणि लास्ट डेट टू इश्यू वार्ड ऑफ IP सर्टिफिकेट बाय कन्सर्न ESIC रिजनल सब रिजनल ऑफिस 24/6/2026. थोडक्यात काय तर ज्या विद्यार्थ्यांचे पालक हे कामगार म्हणून कार्यरत आहेत, ज्यांचा इन्शुरन्स डिडक्ट होतो आणि ज्यांचं रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्यांना IP सर्टिफिकेट मिळू शकत असेल, अशा विद्यार्थ्यांसाठी जे तर रजिस्ट्रेशन प्रक्रिया ही फार महत्त्वाची असते. बऱ्याचदा विद्यार्थ्यांना वाटतं की ॲडमिशन प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आपण काय करू किंवा रिझल्ट आल्यानंतर आपण रजिस्ट्रेशन करू, तर असं होत नाही. ही प्रक्रिया थोडीशी अगोदर असते. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचे पालक कामगार आहेत, कंपन्यांमध्ये काम करतात, ज्यांचा गेल्या 3 वर्षामध्ये इन्शुरन्स डिडक्ट होतो, अशा विद्यार्थ्यांना जे ते IP सर्टिफिकेट काढता येतं आणि त्या रजिस्ट्रेशनच्या माध्यमातून त्या IP सर्टिफिकेटच्या माध्यमातून ऑल इंडिया कोट्यामध्ये जेवढे काही ESIC मेडिकल कॉलेजेस आहेत त्या ठिकाणी काही ठिकाणी 50 कोटा आहे, काही ठिकाणी कमी सीट्स आहेत. पण जे काय सीट्स आहेत जवळजवळ 700च्या आसपास ह्या MBBSच्या जागा असतात. BDS आणि BSc नर्सिंगच्या ॲडिशनल BDSचे साधारण 2च कॉलेज आहेत आणि BSc नर्सिंगचे काही कॉलेजेस आहेत. तर या सगळ्या ठिकाणी अगदी माफक फीसमध्ये MBBSला प्रवेश घेण्याची सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध असते. साधारण प्रतिवर्ष 24,000 रुपये 25,000 रुपये फीस असते आणि अगदी एवढ्या कमी फीसमध्ये MBBSला ॲडमिशन मिळण्याची एक संधी असते. अर्थात आपले पालक हे कंपनीमध्ये कामगार असावेत आणि त्यांचं
मागच्या 3 वर्षापासून त्यांचं इन्शुरन्स डिडक्ट होत असावा आणि कंटिन्युएशनमध्ये ते असावं आणि मग रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करून तुम्हाला त्या ठिकाणी जे येतं त्यात आपल्याला करता येतं. आता नेमकं रजिस्ट्रेशन कुठून करायचं ते शॉर्टमध्ये तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो. आपल्याला गुगलवर जर आपण ESIC असं मेन्शन केलं तर आपल्याला गव्हर्नमेंटचं पोर्टल जे येतं आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध होतं. एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन, मिनिस्ट्री ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. आणि या ठिकाणी इथे गेल्यानंतर ॲडमिशनचं एक पोर्टल आहे. ॲडमिशनची एक त्या ठिकाणी आपल्याला टॅब ओपन होते आणि या ठिकाणाहून जे येतं आपल्याला ही सगळी माहिती या ठिकाणी उपलब्ध असते आणि रजिस्ट्रेशन प्रक्रियेच्या संदर्भानं जे तर आपल्याला या ठिकाणाहून सगळीकडं ही जी काय प्रक्रिया असते रजिस्ट्रेशनची ती त्या ठिकाणी पूर्ण करता येते. जे विद्यार्थी या सगळ्या नियमात बसत असतील त्यांनी निश्चितपणे आपलं रजिस्ट्रेशन जे येते त्या ठिकाणी पूर्ण करावं, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये MBBSच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये त्यांना भाग घेता येईल. हे बघा, एक रिवाईज नोटीस या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते 29/5ची. त्यानंतर पुढची रिवाईज नोटीस 2/6/2026ची, जी की सेम नोटीस आहे जी मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलेली आहे. सेम त्याच्यावरचं हे मॅटर आहे ज्या ठिकाणी आपल्याला जे तर डेडलाईन जे आहे तर रजिस्ट्रेशनच्या संदर्भानं उपलब्ध आहेत. सो ज्या मुलांना या प्रोसेसमध्ये जायचं असेल, जे नियमात बसतात, त्यांनी नक्की आपलं वेळेपूर्वी रजिस्ट्रेशन नक्की करावं. बऱ्याचदा स्टेट कोट्याचे जे MBBSचे कट ऑफ असतील किंवा ऑल इंडिया कोट्याचे MBBSचे जे गव्हर्नमेंटचे कट ऑफ असतील त्यापेक्षाही कमी कट ऑफ ह्या ESIC मेडिकल कॉलेजचे बऱ्याचदा असतात. त्यामुळे जे नियमात बसत असतील त्यांनी नक्की आपलं रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी पूर्ण करावं. ठीक आहे. या संदर्भात जर आपल्याला काही हेल्प लागत असेल तर आपण ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटला नक्की व्हिजिट करा. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.